नमस्कार, मी धीरज मानमोडे. कृषी प्रधान टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पाहूया राज्यभरातील काही विशेष घडामोडी. मराठी नववर्ष आणि गुढीपाडव्यानिमित्त डहाणू शहरामध्ये शोभायात्रा काढण्यात आली होती. ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या शोभायात्रेमध्ये विविध प्रकारच्या वेशभूषा करून मनमोहक देखावे त्यात सहभागी झाले होते. डहाणू शहरातील गुढीपाडव्यानिमित्त आयोजित करण्यात आलेली केवळ महिलांची शोभायात्रा सर्वांची आकर्षक ठरली. नगरसेविका भारती दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिला व तरुणींनी मोटारसायकलवरून अदानी टाउनशिप ते डहाणू फोर्ट पर्यंत महाराष्ट्रीय पारंपरिक वेशभूषा धारण करून रॅली काढली होती. ही आकर्षक रॅली सागर नाका येथे पोहोचताच लोकांनी गर्दी केली होती. भारती दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली मागील वर्षापासून यंदाही बाईक रॅलीवरून भव्य शोभायात्रा काढली जाते. यावेळी भारती पाटील यांनी अदानी टाउनशिप मध्ये महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी महिलांनी शिवाजी महाराज डान्स, लेझिम डान्स, विविध महाराष्ट्रीय नृत्य सादर केले. या कला नृत्यांना स्वतः भारती पाटील व त्यांच्या कन्या डॉक्टर वैष्णवी पाटील यांनी प्रशिक्षण दिले होते. या कार्यक्रमात 100हून अधिक महिलांनी उत्साहपूर्ण सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन भारती पाटील, प्रिया करंदीकर, महेश पाटील, फरीद शेख यांनी केले. नमस्कार, मी नगरसेविका भारती दीपक पाटील. मी गुढीपाडव्याच्या निमित्ताने नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी बाईक रॅली आणि पारंपरिक नृत्यांचा सहभाग असलेला स्वागत सोहळ्याचे आयोजन केले होते. स्त्री शक्तीचा जागर म्हणजेच वुमन एम्पॉवरमेंट ही या सोहळ्याची थीम होती. विशेष म्हणजे सर्व जाती धर्माच्या 100च्या आसपास महिला या रॅलीत उत्स्फूर्तपणे आणि शिस्तबद्धपणे सहभागी झाल्या होत्या. सदर कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता टाउनशिप मधील ज्ञानेश्वर गवळी, विश्वनाथ शेट्टी, कैलास नेरकर, परेश पारी, पवन शर्मा, अनिश शुक्ला, जगदीश पाटील, प्रदीप जमादार, अतुल देशपांडे, विनोद नांदोसकर आदी कार्यकर्त्यांचा विशेष सहभाग होता. रवी राठोड, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, पालघर. आता तुम्ही पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर. त्यासाठी कृषी प्रधान टीव्हीचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसेच कृषी प्रधान टीव्हीच्या फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.